आहे माझा. काय काय माणसं अशी बसल्यात, तू बोल मी आहे, तू बोल मी बसलोय नाही काय, तू बोल मी बसलोय ना, तू बोल ग. उपकार करता का रे लोक आहे ना. परवा दिवशी महाराज सप्ताह होता आणि सप्ताहात सगळ्यात मोठी पंगत एका माणसाने घातली. मी म्हणलं काय दानशूर व्यक्तिमत्व, काय विशाल हृदय, काय जेवण दिलं, काय काय सुंदर मंडप दिला. शहराचा म्हणला ताईला नका कौतुक करू, त्यानं काय चांगलं म्हणून खाऊ नाही घातली माणसं. म्हणलं मग ती मला इलेक्शन जवळ आले म्हणून ठेवले ती. जाऊ दे बाबा कशी तरी खाऊ तरी घातली ना. अरे म्हणलं खाऊ घातली घात काय नवल आहे, प्रत्येक माणसाला जन्म लावते मग खाऊ घालते. मला मी हिंदू धर्मात जन्माला येणार, मी स्वतःला फार सौभाग्यवान समजते. नाही सौभाग्यवान समजते. काय धर्म आहे माझा, काय धर्म आहे. मला असं वाटतं प्रत्येक माणसं आपला धर्म जपतात, आपण आपला धर्माचे पालन करणे, पाखंड हिची करणे, त्या बीज वाढवावे हे आमच्या हातात आहे. कपाळाला गंध लावल्याशिवाय घराच्या बाहेर पडायचं लावायचाच. मुस्लिम लोक नमाज सोडतात का? कधी गुरुद्वारात गेलात का? शीख लोक मस्तकावर कापड घेतल्याशिवाय गुरुद्वारामध्ये प्रवेश देत नाही. मग तुम्ही स्त्री असा नाही तर पुरुष. समजा एखाद्या मुलाने एखाद्या मुलीने अंगभर कपडे घातलेले नाहीयेत, ते प्रवेश करू देत नाहीत गुरुद्वारात. क्रॉप आहे नाही होत ते, खरंच नाही होत. मग आमच्या मंदिरात असे नियम का नाही? आमच्या मंदिरात ही कोण फोन करतो, ती कोण फोन करते. हा तू ये मंदिरात भेटू महादेवाच्या मंदिरात. क्षणाची मनाची तरी वाटू दे रे, धर्म जपत जा जरा. आणि मंदिराच्या दगडावर तुमची नाव आहेत रे, किल्ल्यांच्या दगडावर तुमची नाव आहे. कशासाठी? काय अवस्था आहे मंदिराची? स्वच्छता आहे का काही? आपलं काम आहे रे. लोक म्हणले मी एकटा नीट राहिलो म्हणून काय सगळीच नीट राहतात का? तू एकटा लहान पडू लोकच म्हणू दे, तू ना. लोक चांगलं म्हणतील म्हणून चांगलं वागायचं नसतं रे. चांगलं वागणं आत्म्याला समाधान देतं म्हणून चांगलं वागायचं असतं. चांगलं वागायचं नाही. आता माझी एकटीने काय गाव सुधरत असते मग त्या सोडून द्यायचं का? ऍक्टर लेरी वाजपेयीची एक सुंदर कविता, त्याच्यामध्ये दृष्टांत एका जंगलाला आग लागलेली असते, हत्तीचे घोडे लागले सगळे पळून जातात. छोटीशी चिमणी चोचीमध्ये पाणी घेऊन जंगलाची आग विझवायला निघते. विझेल का? लोक हसतात. अक्कल काय म्हणतात तुला, एवढूसा जीव तुझा. लोक मलाही म्हणतात तीच बरंच आहे का, लईच बोलती जीव असतं. लोक अनंत गाठाला बरोबर त्या पैसे गोपाळ पावे आहे. तुकोबाराय म्हणले लोक जायचे हो कधी तर धरवेना. लोकांचं तोंड म्हणजे वकारी. लोकांना सुखही सांगू नये दुःखही सांगू नये. लोकांना गाडी आणलेली बी सांगायची नाही, हप्ते भरले नाही म्हणून बँकेने लिहिली सांगायची. कसं असते आमच्या स्टेटस ठेवला की दिल्ली त्याची आधी कळत असते, सांगायचंच नाही. लोकांसमोर कुठं नाच करायचं नाही. माझ्या हर किसी के सामने आपने आंसू गिराया मत करो. हर किसी के सामने अपने आंसू गिराया मत करो. अपने दिल का हाल हर किसी को बताया मत करो. मुट्ठी में नमक लेकर चलते हैं ये लोग. हर किसी को अपना जखम दिखाया मत करो. देवा सांगू सुख दुःख देव निवारील. फक्त हरिमुखे काही गरज नाही. दारकेचा राणा जगाचा मालक रक्षण करतोय, फक्त त्याच्या विश्वास ठेव. या विषयात लोक बोलतात. लोक एवढा सुंदर कार्यक्रम केला, कोणी म्हणलं की नाही त्या मंडळानं शिवराई पाटलाचं कीर्तन ठेवलंय म्हणा. ती म्हणणार हा त्यांनी ठेवलंय पण ती येईल का, म्हणजे येऊच तर पोटात गोळा काही खरंच आहे का? मरण ना ती ठेवणारा. लोक गुरी बायको केली तरी म्हणतात बाबू याला बरी दिली, आणि काळी केली तरी म्हणतात आई गो याला बरी केली. मग काय ब्रह्मचारी ठेवतात त्याला. स्वानुभव, पर्सनल एक्सपिरियन्स. शांत कीर्तन केलं त्यांनी आवडलं, त्याला काय कळवती नुसतं बरायला गेलं. आणि हसून खेळून एनर्जीने कीर्तन केलं. गेल तो कीर्तनाला येत तर काय नाही जातीला, पण नाचू नाचू गेली होती. कसं तरी जगू द्या झाले, कसं तरी. लोक आहेत रे. लोक म्हणले चिमणीला एवढूसा जीव ग तुझा जाग्यावर आले. लोक म्हणले चिमणीला एवढूसा जीव ग तुझा, तुझ्या चोचीतल्या पाण्याने जंगलाशी आग विझणार आहे. चिमणी म्हणली दादा खरं आहे तुझं. नाही दादा खरंच आहे तुझं. माझ्या चोचीतल्या पाण्यानं जंगलाची आग विझणार नाही, पण जेव्हा केव्हा जंगलाचा इतिहास लिहिला जाईल ना तेव्हा माझं नाव आग लावणाऱ्यात नाही आग विझवणाऱ्यात असं सगळ्यात मी ठीक आहे ना. तुका म्हणे सत्य कर्मा भावे घातली या भय नरका. आम्ही त्यांचा नाही विचार करत.
विचार करतो मी सत्य आहे ना, साह्य रे, सत्य जगता येईल असं साह्य थोडं थोडं तरी प्रयत्न करू शकतो. अगदीच तसा विनंती, स्वतःच सामर्थ्य ओळखा, आपली ताकद, आपल्या धर्माची ताकद ओळखा. ओळखा रे मायबाप, पोरा मायबापांना, तरुण मुला मुलींना विनंती, माझी मायबाप ओळखा रे, आपल्या मनगटात ताकद आहे. जगाचा मालक देतो, फक्त कष्ट करायची दानत ठेवली पाहिजे. आणि ज्याची कष्ट करायची दानत आहे, नीतिमत्ता साफ आहे आणि ज्याची भगवंतावर श्रद्धा आहे, जगाचा मालक त्याला यश दिल्याशिवाय राहत नाही, हा माझा विश्वास. ही सिद्ध्यंती कार्यामी मनोरथ आहे, नाही सुप्तस्य सिंहस्य प्रविशंती मुख्यमृग आहे. झोपलेल्या सिंहाच्या तोंडात स्वतःहून हरिण जा, कष्ट न करता जगाचा मालक देत. सिंहाला पोट भरायचं म्हणजे हरिणाच्या पाठीमागं पडावं. कष्ट करा पोरापोरींनो, हे जग सोपं नाहीये. इथं खिशात पैसा, नावात प्रसिद्धी असली तरच लोक मागे पुढे करतात. हा, कोरोनात दोन्ही बी कामी आले नाही. जगाच्या मालकाने पत्ती फिरवल्यावर दोन्ही कामी आलं नाही. मी तर म्हणते 2-3 वर्षात नाही एकदा कोरोना आलाच पाहिजे. आला पाहिजे. लय माजली होती लोक, लय उतरली, लय माज करायची आमच्या पुढे. करोडपती नवरा पॉझिटिव्ह निघाला, सख्खी बायको कुत्र्यासारखी भाकर टाकायची. लय मजा आली. या बायकोनं महाराज लोकांना कधी चहा माजला नाही, असती अवस्था बेकार झाली. आणि आजकाल इतकी वाईट अवस्था आहे, एखादा वारकरी जर धोतर घालून विमानात गेला तर विमानातली लोक अशी बघतात जसं काय अतिरेकी आला, धोतरात बॉम्ब कुठून घेऊन की बघण्याची मेंटॅलिटी काय आहे तुमची. आणि तुम्ही काय मला अनएज्युकेटेड समजता का? हा, आणि ज्ञानाचं म्हणाल तर पुस्तकी ज्ञान कधी कामी येत नाही. सावध सांगे संतोषाला खोकड पुस्तकं वाचाय, पुस्तक वाचून खोकडी शाणी होतात रे. ज्ञानाचं म्हणाल तर ज्ञान ज्ञानोपायांसारखं असं. हा बल 100-125 वर्षापूर्वी सायंटिस्टने शोध लावला. मूर्ख आहेत आपण. 750 वर्षापूर्वी माऊली ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात, उदकाचे आवेश प्रगटले ते झलकलकीत दिसे, तर आविजो माझी असे सलील काही. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर. पाण्याच्या प्रेशरने वीज निर्मिती होते. हे आपल्या ज्ञानोबायांनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलेला विज्ञान म्हणायचं. सातुकीने सांग कसं, थंडी जपात पाणी राज हंस आहे, तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटून दे. हरिमुखे किती सोपे नव्हायला या विषयाकडे ताकद आहे आपल्या धर्मामध्ये. कष्ट करा. 2 लाख पायदळ, 1 लाख घोडदळ स्वराज्याचं, याच्यापेक्षा 10 पटीनं जास्त सैन्य शत्रूचं, तरी त्यांच्या नाकावर टिचून 40 वर्षाच्या आत 260 पेक्षा जास्त किल्ले हस्तगत केले माझ्या राजाला. हा इतिहास. कमीपणाचा मोठेपणा आला पाहिजे. आमच्या वर्गात एक पोरग आहे, त्याला उभा केलं सरांनी, प्रश्न विचारला, म्हणजे मी लॉच्या 2nd इयरला आहे, आणि आमच्या वर्गात एक पोरग त्याला उभा केलं. सरांनी उत्तर देताना आम्हाला कळलं की पोरग बोबडे. अक्का वर्ग हसला. सर म्हणजे मूर्खच का तू लॉला ऍडमिशन घेतलंय, तू वकील कसं होणार आहे आणि केस कशी लागणार? तर मला तो त्याला बोलू नका. कतलं बोलू, कतलं नाही तर कतलं बोलू, कधी दिलं कधी लागणार, कधी लागणार. आणि तुला तुझं बोलणं कळलं पाहिजे पुढच्याला. वकिली करायची, वक्तृत्व प्रबळ पाहिजे, शब्दांमध्ये फेक पाहिजे, पुढच्याला समजून सांगता आलं पाहिजे. तू कसं मला थोर सोडली का ते वकील व्हायचं सोड म्हणले. हे 20 रामायणाचे ग्रंथ घे, उद्या यातला एक जरी विकला ना, उद्यापर्यंत यातला एक जरी विकला ना, पट्ट्या मास्तर नोकरी सोडून तुझ्या पाया घालून जाईल. दुसऱ्या दिवशी सरांनी उभा केला, त्याला उभा राहिला. तो ग्रंथ विकले आणि ठगली विकले. कसं काय तो पण म्हणला तर प्रत्येकाच्या दरवाजात जायचं, दरवाजा वाजवायचो. त्यांनी दरवाजा उधळला की त्यांना फक्त म्हणायचं, हे बघा हे रामायण, हे बघा हे रामायण, तुम्ही घेता का मी वाचून दाखवू? लोक म्हणले दिन होय पुढं, तुझ्याकडनं चिता ऐकण्यापेक्षा घेतली ना स्ट्रॅटजी गणी निघाला. कसं वापरायचं? दुनिया जगतीये, जगायला काय माझ्या राजांचा इतिहास. दैवत छत्रपती नामचं, दैवत छत्रपती. ज्याला जय म्हणून वाटलं नाही तुम्ही घरी जाऊन पिटवून गेला का? तुमची चूक नाही रे. आम्हाला काय घेऊन देणे दादा? 500,000 मतदान करणाऱ्या जाती आपल्याला शिवाजी महाराज करत असते. आपल्याला फक्त माझी गाडी, माझी माडी, माझी दाढी, माझी बॉडी, माझ्याच बायकोची गरज आहे.
मरे नोटों के लिए, भगत सिंह सुखदेव भी सोचते होंगे हम भी मरे किन हरामजादों के लिए. मी तरी कुणासाठी बघा, आमच्या देशात हजाराचा बंडल ज्याच्या खिशात त्याचं नाव दारिद्र्य रेषा. खरा परमार्थ लटके झाले कटके, अवघडच या विषयात. मग आम्हाला आमची ताकद कळली पाहिजे. लक्ष्मणाला शक्ती लागली, मारुतीला द्रोणागिरी पर्वतावर गेले. जागेवर आले? तुम्ही जागेवर आले का? लक्ष्मणाला शक्ती लागली होती ना, तिथूनच कटलं होतं आपलं. माझं जवळ नको घालायचं बाहेर. हा चला, लक्ष्मणाला शक्ती लागली, मारुतीला कुठे गेले? द्रोणागिरी संजीवनी बुटी आणायला. महाराज अख्खा पर्वत उचलला कारण संजीवनी बुटी सापडत नाही. मध्ये अयोध्या लागली लंकेकडे जाताना. भरतांनी पाहिलं असं काय ज्याच्या सावलीने अख्खी अयोध्या व्यापली. बाण मारला, राम राम लिहिलंय बाणावर. मारुती कुणाला म्हणावं लक्षात घ्या, माझ्या भगवंताने काळ पाठवला तरी मी स्वीकारणार. ही श्रद्धा ज्याची रामावर त्याला मारुती म्हणावं. देवाने काळ पाठवलाय तरी मी स्वीकारणार. कारण कोणी पाठवलाय? देवाने. तो मारणार. बाण स्वीकारला, कोणी मारणार? रामबंधू भरत आहे. आपण रामदास मारुती पर्वत संजीवनी बुटी घेऊन चाललोय. सापडली नाही, अख्खा पर्वत नेतोय. लक्ष्मणाला शक्ती लागली, सूर्योदयाच्या आधी पोहोचायचं नाही प्रश्न तर जीव जाईल त्यांचा. लक्ष्मण विचारतात, भरत विचारतात, काय झालं, कधी झालं, कसं झालं, मी सांगता का जरा? ओ फार चिंता लागून राहिली, एखाद्या गोष्टीचं वर्णन करतं का जरा? भरतराय म्हटले, सगळं सांगितलं असतं पण माझ्याकडे वेळ नाही माझा. ते म्हणले, माझ्याकडे वेळ नाही माझा. आता मला पटकन सूर्योदयाच्या आधी पोहोचायचंय. तिथून आल्या उर्मिला का नीट करू नाही, मग मातोड करू. उर्मिला लक्ष्मणांची पत्नी. त्या म्हणल्या, अहो मारुतीराया, भाऊजींच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही पोचायच्या आधी सूर्य कसा उगवतो मी बघते. काय ताकद आहे स्त्रीमध्ये. सूर्याला सुद्धा उगवण्यापासून थांबावं. तिला स्त्री म्हणावी, तिला पतिव्रता म्हणावी, तिची देवावरी काय ताकद. मारुतीराया सूर्योदयाच्या आधी पोहोचले नाही. मारुतीराया पोहोचेपर्यंत सूर्योदय झाला. ही स्त्रीची ताकद आहे. त्याला अंडरस्टिमेट करू नका, ग्राह्य धरू नका. फार ताकद आहे. आम्ही विचारू, ही ताकद आम्हाला ओळखायला मदत कशी होईल? हरिमुखे लोक म्हणले, अहो संसारिक माणसं आम्ही, तुम्ही एक ब्रह्मचारी. ना तरी दरवी जैसी विघोनी नाना रसी प्रीतिरस स्वादासे रिणी जेवी. संसार असा करा पळीसारखा. पळी आमटीतून आल्यावर तुला विचारायचं, कधी पळी माय आमटी तिखट झाली का आळणी झाली? पळी माय सांगेल का? आता एवढी डवळू आली की पण सांगणार. कारण तिला माहित आहे माझं काम तेवढंच आहे, मिश्रण करणं. बाकी दरवी म्हणजे पळी. त्या दरवीसारखा संसार करा. संसारात राहा, अलिप्त कमळ जळी, पण फार नका विचार करू. जीवे वेगू. पण ज्ञानोबाईंना आम्ही म्हटलं, तुमच्या एकट्यावर कसा विश्वास ठेवायचा? व्यासाची या